नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये मुक्कामासाठी पोहोचली आहे। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवस मुक्कामी असणार आहे। जवळपास 1 लाख वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। प्रशासनाकडून देखील वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी सोय केली जाते। मंडप, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, औषधोपचार अशा सगळ्याच सुविधा प्रशासनाकडून केल्या जातात। मात्र अहिल्यानगरच्या पुढे गेल्यावरती अनेक समस्या निर्माण होत असल्याचं दिंडी प्रमुख मोहन महाराज बेलापूरकर यांनी सांगितलंय। तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याची देखील गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या मुक्कामामध्ये अनेक रस्त्यामध्ये हे आरोग्य सेवा सर्वच कॉलेजमधली 1 नंबरची सेवा दिलेली आहे। शीन गेला भाग गेला अवघा झाला सी आनंद अशा उक्तीप्रमाणे सर्वच या आरोग्य सेवातील सर्वच डॉक्टरांचे आम्ही वारकरी आभार मानतो। साधारण आम्ही त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूरपर्यंत ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये आम्ही जे भाविक आहे त्यांना आम्ही औषध देतो, गोळ्या देतो, IV देतो, इंजेक्शन देतो। आयुर्वेदिक औषधाच्या सहाय्याने, आयुर्वेदिक तेलाच्या सहाय्याने त्यांच्या पायाचा मसाज केला जातो, जेणेकरून त्यांचा दुखावा कमी होतो।